माझ्या आमदारकीच्या काळातच राधानगरी भुदरगड मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास झाला असल्याचा टोला माजी आमदार के.पी. पाटील यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील धामोड येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला. राधानगरी भुदरगड मतदारसंघात माजी आमदार के.पी. पाटील यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मेळावे सुरू आहेत. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की विरोधकांनी केवळ बातम्या काढण्यात आणि टीका करण्यात वेळ घालवला आहे, पण त्यांनी गडबडीत जनतेच्या भल्यासाठी काहीही केलेले नाही. आमच्या काळातच खरा विकास झाला असून आम्ही दर्जेदार कामे केली आहेत. राधानगरी तालुका स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा तालुका असून तालुक्याचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी मला विजयी करणे गरजेचे आहे. यावेळी बोलताना के.पी. पाटील म्हणाले, म्हणावा तसा विकास झाला नाही असा समज लोकांचा आहे. मुद्दाम तुम्हाला समजावं म्हणून 5 मिनिटं अधिक जाऊ द्या, पण तुम्हाला त्या समोर कुठेतरी आपलं मन उघडं करायला. आमच्या काळामध्ये या राज्य सरकारचं उत्पन्न कमी होतं, बजेट कमी होतं. केवळ राधानगरी तालुक्याला, भुदरगड तालुक्याला नव्हे तर समग्र राज्याची अवस्था त्या काळामध्ये कमी बजेटची. आणि मग मिळणाऱ्या कमी बजेटमध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्यातनं जे करता येईल तेवढं काम दर्जेदार पद्धतीचं केलंय. अजून सुद्धा 10-12 वर्षाच्या पूर्वीची झालेली कामं लोक सांगतात. काही ठिकाणी थोडं डांबर गेले, पण खडे अजून मजबूत आहे. आताच्या कामाची काय परिस्थिती आहे? 6 महिन्यात रस्ता उघडला, कोटीशिवाय भांडणच नाही. आमच्या काळात मक्तेदारी पद्धत नव्हती, आमच्या काळात कमिशन पद्धत नव्हती. आता मक्तेदाराचा सुळसुळाट चालू आहे. तुमच्या सगळ्या गावात वाडी वस्तीवर बघा, मक्तेदाराशिवाय कोण आहे त्याचा कार्यकर्ता? आणि म्हणून मक्तेदारांचं राज्य या मतदारसंघात चालू झालंय. कोण म्हणते 10% कमिशन, कोण म्हणते 20%, कोण म्हणते 30%. आणि अलीकडल्या 5 वर्षात एक नवीन शब्दप्रयोग आमच्या कानावर आला. महाराष्ट्रात दुसरीकडे कुठं नाही. इथं आहे स्लीपिंग पार्टनरशिप, कॉन्ट्रॅक्ट. कामाचा पत्ताच नाही. अनेक कामं गायब आहेत. अनेक रस्त्याचे कठडे शिल्लक नाहीत, कागदावरती आहेत. कोट्यावधी रुपयाचं बिलं उचलायचं काम या ठिकाणी या माझ्या तमाम सगळ्या सहकारी संस्थांना तुम्ही सर्वांनी ताकद मला देण्याची गरज आहे. गडबड करू नका, होऊ नका. मी आणि एक गोष्ट सांगतो, मी माझं भाषण पूर्ण करतो. आमच्या सारखे भिकारी दुसरे कोणीही नाही. तुम्ही मला हे काय भांडवल ठेवलं सांगायला? अहो, ज्या गावातला मोठा शेतकरी आहे, 10 एकर 20 एकर 50 एकर वाला जमीनदार, त्याच्या इतका भिकारी दुसरा माणूस नाही. त्याला रोज जायला लागतंय. माझ्यात आज भागला येतोच काय का, माझ्यात आज कोळपा येतोच काय, कापणीला येतोच काय, पळणीला येतो. भिकारीच ते. आणि म्हणून तुमच्या सगळ्या संस्था चालकांना मी सांगतो, तुम्ही भरू नका. तुमच्या दारात येणारे लोक भिकारी आहे. आणि स्वाभिमानाचं राजकारण पुन्हा उभा करायचं आहे. पुढे आंबेडकर शाहूंचं राजकारण आपल्याला करायचं आहे. तो एक मोठा विषय आहे सबंध देशपातळीवर. आता तेवढा वेळ नाही. 30 मिनिटाची भेट झालेली आहे. पुन्हा बोलू. आणि भाजप सारखं हे जातीयवादी सरकार पुन्हा बाजूला करण्यासाठी राज्याच्या राजकीय मोडली. एका चांगली लोक आहे. एका शिवसेनेची 2 शिवसेना केल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 केल्या. कर्नाटक मोडलं, तामिळनाडू हात घातला, वरच्या बाजूला पंजाब मोडलं. मोडायचंच का? आपल्या बाजूचं नाही म्हटलं की मोडलं, फोडलं, तोडलं. आणि म्हणून हे सगळं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा
फुले आंबेडकर शाहूंच्या विचारांना पुढे करण्यासाठी माझ्यासारख्या सहकारी कार्यकर्त्याला आपण भरभरून ताकद द्या. एवढेचे राणा पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की राधानगरी हा त्यांनी येवई साहेबांचा बालेकिल्ला आहे. इथं येवई पटलं केपी साहेबांचं काहीच नाही. आणि ह्या म्हणजे राशिवडे असून सर्वसाधारण इकडे त्यांनी फिरत आणि इकडे गवशी मासुर्ली हा धनगरवाडा बघितलं तर इकडे यांचं कोणीही नाही, कारण त्यांचा इकडे संपर्क नाही. सगळे त्यांनी हे यांच्या आणि केपी साहेबांच्या दाजीचा हा बालेकिल्ला आहे. आज जरी हे जर बघितलं वातावरण यांचे चित्र बघितलं तर आज त्यांनी खरोखरी कौतुकास्पद आहे. आणि पुढे येणाऱ्या त्या विधानसभेला हा गवसणी घालणारा हा विजयी महोत्सव आहे म्हटलं तर त्यांनी काही वावगं ठरणार नाही. साहेब आमची तुम्हाला विनंती आहे, ज्यावेळी तुम्ही 10 वर्ष त्यांनी आमदार होता कारखाना सुद्धा तुम्ही दिल्लीचा आणि ह्या भारतात आणि महाराष्ट्रात त्यांनी अलौकिक चांगला चालवला. महाराष्ट्रातल्या त्यांनी साखर कारखानदारीमध्ये तुम्हाला ग्रेट मास्टर म्हणजे जसं सरकारी त्यांनी रिंग मास्टर जसे असत्या तसं शुगर फॅक्टरी टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही रिंग मास्टर आहात. तुम्ही आज दिल्लीचा तुमचा हुतात्मा वाक्य त्यांनी तुमची सूट गेली नसेल. अशा तुमच्या अनेक संस्थांच्या माध्यमातून चांगल्या अगदी काम चांगले केले. परवा तुम्ही 100चा भरणा काढला, अजून सुद्धा 100चा भरणा काढणार आहे असे तुमच्या पिढीकडचे लोक आम्हाला म्हणतात. हा तुमची त्यांनी कामाच्या बाबतीत तुमचे अतिशय कौतुक बाब आहे आणि असंच नेतृत्व त्यांनी ह्या मतदारसंघाला पाहिजे आहे. चांदेचे नंदकुमार खाडे यांचे भाषण झाले. ते म्हणाले मला कुणाचा एक परिचय नाही आणि त्यांच्यासाठी तुम्हा सर्वांच्या समोर त्यांचं अभिनंदन करताना हे अभिनंदन ठराव तुमच्या पुढे मांडताना मला तुमच्या समोर नतमस्तक होऊन सांगावंसं वाटतंय. हा प्रसंग जो आपल्या समोर आलाय, हा प्रसंग जो आपल्या समोर आलाय की आपण मतदान उद्या करायचं आहे. हा प्रसंग लोकसभेच्या वेळी तुम्ही जे महाराष्ट्रातील या देशाचं संविधान घालवणाऱ्यांना पाडून तुम्ही जो विजय मिळवला लोकसभेला, त्यामुळे हे तुम्हाला दिवस बघायला त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा मोठं अभिनंदन करतो. आणि तोच पहिला पुढे घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि महाराष्ट्रात माझं नेतृत्व असणारं, माझं दैवत असणारं शरद पवार साहेब ज्यावेळी काँग्रेस पक्षाची आणि राष्ट्रवादी निर्माण झाली, भावाभावांचं वय झालं थोडंसं, शाब्दिकपणा आज एकच आहे. त्यात आपला धन्यवाद आहे बाळासाहेब ठाकरेंचा चिरंजीव. त्या त्रिकुटांना घेऊन महाविकास आघाडीचं एक नेतृत्व करून केपी पाटील साहेब आपल्या समोर उभा राहणार आहे. का सकाळी पेपरला वाचले मी, जवळजवळ माझ्या मनाप्रमाणे आपला डाव फिक्स झालेला आहे. बाकीचे काय करतात आपल्याला बघायचं नाही. आपण केपी पाटील साहेबांना निवडून द्यायचं आहे. काही कार्यकर्ते बोलून गेले, मला पण टायमिंग दिली, मी तेवढ्यातच बोलणार आहे. पण छान बोलून तुमच्या समोर पहिली संधी दिली मला, केपी पाटील साहेबांच्या इथं पहिली संधी. आणि या संधीचं सोनं करायसाठी मला इथून पुढे एवढ्यावर थांबायचं नाही. मी केपी पाटील साहेबांनी सांगणार आहे, तुमचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. शरद पवार माझा दैवत आहे आणि मी त्यांच्यासाठी कुठेही येऊन भाषण करणार म्हणजे करणार. त्यावेळी सगळं काढायचं ते मला सगळं कळले, कुणाचं काय काढायचं, कुणी किती करोड घेतलं, तुमच्याकडे किती लोकांनी मतदान केलं गेल्यावेळी. प्रत्येक मतदान मत हे दान करायचं असतं. जसं रक्तदान करून एका माणसाला आपण जगवायचं असतं, तसं रक्त हे दान करायचं असतं. आणि आम्ही दान केलेल्या रक्ताचं करोडो रुपये घेऊन स्वतःचं घर, स्वतःची 100 गुळ्या जातील एवढ्या घेणाऱ्या आमदाराला तेवढं मतदान करायचं नाही. ह्याची माझी तुम्हाला 100% विनंती आहे. हे पाहायचं आणि आपल्यासाठी लाभणाऱ्या, आपल्यासाठी आपण हक्काने त्यांच्याजवळ जाणार आहे अशाच व्यक्तीला तुम्ही मतदान करायचं. मासुर्लीचे राजेंद्र पाटील म्हणाले एक नेत्याच्या पाठीमागे एक निष्ठा राहिलो 24 वर्ष. त्याने फोन केला, आम्हाला बोलवलं गाड्या घेऊन. म्हटलं की आमच्या भागातली माणसं सगळी गाड्या घेऊन तिकडे जायचे. त्या 24 वर्ष हे करत असताना आता आमची गेल्या पंचवार्षिकला 2020ला ग्रामपंचायतची निवडणूक झाली. राजकारणात आम्ही 11-0 ग्रामपंचायत आमची निवडून आणली, 11-0 केलं. आणि ग्रामपंचायतला आमच्या 3-4 महिने झाले तरी गालबोट लागलं आणि त्याचं राजकारण चालू झालं. आम्हाला राजकीय याच्यात आम्ही त्यात पळून निघालो. अक्षरशः आम्हाला कोण वाली राहिलं नाही. ह्या सत्ता नसलेला काय परिणाम होतोय ते मासुर्ली ग्रामपंचायतीने चांगलं वागले. तुम्ही भागात बातम्या ऐकला असेल, बघितला असला. माझ्यावर
तुम्ही सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला कुठली अडचण आली तर त्याचा फोन आला किंवा काय आला तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे तुम्ही उभारलं पाहिजे. गोकुळ संचालन किसन चौगले म्हणाले, खाली जात्याच्या कोपऱ्यापर्यंत आणि तिकडे आमदार बसून मला वाटतंय या 9 नंबरापर्यंत आणि तिकडे किळूशी खर्च बसून एकही वाडी वस्तीतला माणूस राहिलेला नाही, सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचं कारण असं की केपी साहेब तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आहे, त्या निर्णयाच्या त्या प्रवाहामध्ये हे सगळे लोक या ठिकाणी सामील होण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणून मनापासून मी तुमचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी प्रास्ताविक सादर केलं. आभार सर्जेराव पाटील गौशीकर यांनी मांडले. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ.